मधील नांदणी मठामधील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारा या ठिकाणी नेण्यात आलं आणि एकंदरीतच या निर्णयानंतर कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण हे पसरलेलं आहे। खरं तर एक लढाच या ठिकाणी उभा राहिलेला आहे। त्यांची मागणी एकच आहे, आमची हत्तीण आम्हाला परत द्या। आज तर कोल्हापुरामध्ये एक भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात आली। त्यांची नेमकी मागणी काय, संपूर्ण प्रकरण काय, या रिपोर्टमधून जाणून घेऊयात। अलोट गर्दी, प्रतिकात्मक हत्ती, कोल्हापुरी पोस्टर्स आणि 45 किलोमीटरची ही पदयात्रा, ही साध आहे कोल्हापूरकरांची। 35 वर्ष कोल्हापूरच्या नांदणी मठात असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारामध्ये पाठवण्यात आलं आणि कोल्हापूरकरांचा एकच रोष उमटला। महादेवीला नांदणीतून निरोप देताना स्थानिकांसह सर्वजण भावुक झाले आणि त्यानंतर एक चळवळच उभी राहिली। संबंधित कंपन्यांवर बहिष्कार घातला, स्वाक्षरी मोहीम उभारली आणि आता पदयात्रा काढण्यात आली। महादेवीला परत आणण्यासाठी ग्रामस्थांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वच जण रस्त्यावर उतरले। महादेवी हत्तीणीला परत द्या या मागणीसाठी कोल्हापूरकरांनी आज लॉंग मार्च काढला। नांदणी ते कोल्हापूर हा लॉंग मार्च आहे तो निघाला। असंख्य महिला असतील, लहान मुले असतील, तरुण वर्ग असतील, ज्येष्ठ असतील, हे सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। माजी खासदार राजू शेट्टी, त्याचबरोबर माजी आमदार उल्हास पाटील असतील, त्याचबरोबर इतरही काही लोकप्रतिनिधी असतील, ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या सगळ्या मोर्चातून एकच मागणी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे महादेवी हत्ती जी नांदणी मठात होती, जवळपास 35 वर्षाहून अधिकचा जो काळ जो आहे तो महादेवी हत्तीण या नांदणी मठामध्ये होती आणि हीच हत्तीण आता वनतारामधून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांसाठी म्हणजेच नांदणी मठात परत द्यावी, ही मागणी या सगळ्या पदयात्रेतून केलेली आहे। दरम्यान महादेवीला वंताराला नेणं हे बेकायदेशीर असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय। नांदणी मठापासून एकवटलेल्या कोल्हापूरकरांनी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली। यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 2.25 लाख नागरिकांनी सहभाग घेतला। या स्वाक्षऱ्यांचं पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं। या सर्वांची एकच मागणी आहे, आमच्या महादेवीला परत आणा। नंतर आम्ही देशामध्ये एक गुगल फॉर्म व्हायरल केला आणि 48 तासामध्ये 2,04,421 लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे। आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंटआउट काढले, ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमने घेतला आणि आता आम्ही पोस्टात आणून ते महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। एवढंच काय, तर आता सुप्रीम कोर्टात धाव घेत लढा देण्याची तयारी देखील खासदार धैर्यशील माने यांनी दाखवली आहे। संवर्धन करण्याची आमचीही त्या ठिकाणी मानसिकता आहे, त्याच्याबद्दल कुणाचाही दुमत असायचं कारण नाही, पण लोकभावनेचा आदर राखणं अत्यंत गरजेचं आहे। ह्या परंपरेनं आमच्याकडे असणारा हत्ती आहे, लहानाचा मोठा तो नांदणी आणि परिसरामध्ये झालेला आहे। लोकांचा एक जिव्हाळ्याचा विषय झालाय। आपल्या घरचा एखादा व्यक्ती आणि कुणीतरी आपली घरची व्यक्ती त्या ठिकाणी असल्याचा अनुभव प्रत्येक घरातल्या आणि कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी आहे। मग कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून कसा मार्ग काढायचा याच्यावर दोन्ही बाजूने कायदेशीर पद्धतीचं मंथन त्या ठिकाणी सुरू आहे। निश्चितच आम्हाला खात्री आहे की कायद्याचा आधार घेतच परत एकदा आमची हत्तीण असणारी जी सर्वांची लाडकी महादेवी आहे ती परत एकदा आमच्या नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी। 2 दिवसांपूर्वी वंताराचे सीईओ विहान कर्णी यांनी नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेतली। नांदणी मठाच्या महाराजांसह महादेवी हत्तीणीच्या प्रकृतीबद्दल आणि इतर कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली। या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर देखील उपस्थित होते। यावेळी महादेवी हत्तीणीला परत करण्यास वंतारा तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे। की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदणी मठाचा जो हत्ती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे। सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अफिडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार
जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे, आपल्या नांदणी मठामधला पूर्वीपार जो काय परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने शक्तीने आपण प्रयत्न करूया. दोन्ही बाजूनं म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीओनी सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली. विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूर वासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे. आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा. त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाही आहे. या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या, त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली. त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली. या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे. क्रुएल्टी अगेन्स्ट अॅनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला. सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँच्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वनतारा सँच्युरीत ठेवा. अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. महादेवीसाठी कोल्हापूरकर कोर्टाच्या लढाईसोबतच रस्त्यावरच्या लढाईतही उतरलेत. त्यामुळे प्रशासनाकडून महादेवीला परत आणण्यासाठी काय वेगवान पावलं उचलली जात आहेत हे आता पाहावं लागेल. विशाल पुजारीसह NDTV मराठी, कोल्हापूर.